अभिमान विरुद्ध नम्रता, देवभक्त बायकोची ओळख. ए बिब्लिकल टीचिंग स्क्रिप्ट मराठी प्रचार यूट्यूब स्क्रिप्ट. प्रारंभिक वाक्य. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण एक अतिशय वास्तविक आणि संवेदनशील विषयावर विचार करणार आहोत. अभिमान विरुद्ध नम्रता, देवभक्त बायकोची ओळख. आजच्या काळात अनेक घरं फक्त एका गोष्टीमुळे तुटत आहेत, अभिमान. आणि विशेषतः काही वेळा बायकांमध्ये दिसणारा शरीराचा, सौंदर्याचा आणि आत्मगौरवाचा अभिमान. हा नवरा बायकोच्या नात्याचं मूळ कमजोर करतो. एक बायबल काय सांगते? नीतिसूत्रे 31:30. पेक्षा जास्त कृपा फसवणारी आहे आणि सौंदर्य व्यर्थ आहे, पण ज्या स्त्रीला परमेश्वराचा भय आहे तीच स्तुतीस पात्र आहे. सौंदर्य क्षणिक आहे, पण देवभय आणि नम्रता शाश्वत आहेत. म्हणूनच बायबल म्हणते की देवभक्त स्त्री ती नाही जिने बाहेरून सजते, तर ती आहे जिने अंतःकरण नम्र आणि शुद्ध ठेवलेले आहे. दोन पत्नीचा खरा अलंकार कोणता? 1 पेत्र 3:3-4. पेक्षा जास्त तुमचा अलंकार हा बाहेरचा नसावा, केसांचा वेणी, सोने चांदी किंवा वस्त्रे नाही, तर अंतःकरणातील गुप्त मनाचा, सौम्य आणि शांत आत्म्याचा असावा. देव म्हणतो, बाह्य सौंदर्य नव्हे तर आंतरिक सौम्यता आणि प्रेम हे खरे सौंदर्य आहे. 3 नवऱ्याला तुच्छ समजणे पाप आहे. एफिस्करांस पहाटेचे 5:22-24. पेक्षा जास्त, हे बायको, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या अधीन राहा, जसा तुम्ही प्रभूच्या अधीन राहता. याचा अर्थ, बायकोने नवऱ्याचा अपमान करणे, त्याला कमी लेखणे किंवा त्याच्या भावनांना समजून घेणे हे देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे. नवरा हा बायकोचा शत्रू नाही, तो देवाने दिलेला संरक्षक, साथी आणि मार्गदर्शक आहे. 4 अभिमान काय करतो? नीतिसूत्रे 16:18. पेक्षा जास्त, अभिमान नाशापूर्वी आणि गर्व पतनापूर्वी येतो. अभिमान घर तोडतो, नम्रता घर बांधते. अभिमान बोलतो मी बरोबर आहे, पण नम्रता म्हणते आपण मिळून बरोबर होऊया. 5 देवभक्त बायकोची ओळख. नीतिसूत्रे 31:26-28. पेक्षा जास्त, ती शहाणपणाने बोलते, तिच्या जिभेवर कृपेची शिकवण असते. तिची मुलं उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवरा तिला स्तुती करतो. खरी देवभक्त बायको नवऱ्याला प्रेमाने उभं करते, मुलांना देवाच्या मार्गावर चालायला शिकवते आणि आपल्या घरात देवाची उपस्थिती टिकवते. 6 देवाचा संदेश प्रत्येक बायकोसाठी. पेक्षा जास्त, हे माझ्या मुली, मी तुला सुंदर बनवलं आहे, पण तुझं सौंदर्य तुझ्या नम्रतेत आहे. नवऱ्याचा आदर कर, तो तुझा शत्रू नाही, तर माझ्या योजनेचा एक भाग आहे. 7 निष्कर्ष. प्रत्येक बायकोने हे समजावं की पेक्षा जास्त नम्रता म्हणजे कमजोरी नाही, ती देवाची ताकद आहे. आणि जेव्हा बायको नम्रतेने, प्रेमाने आणि देवभयाने जगते, तेव्हा तिचं घर स्वर्गासारखं आनंदमय आणि सुरक्षित होतं. प्रार्थना. परमेश्वरा, प्रत्येक पत्नीला नम्रता दे, प्रेम दे आणि तिच्या अंतःकरणात तुझं भय ठेव. तिच्या ओठांवरून कठोर शब्द नव्हे तर कृपेची वाणी निघो. प्रत्येक नवरा बायकोचं नातं तुझ्या प्रेमात आणि सत्यात एक होवो. येशूच्या नावाने आम्ही मागतो, आमेन.